बघा कसे हाल बेकार आहेत. बैलाचे बी मालकाचे बी शेतकऱ्याचे बी हर शेतकऱ्याची अशी हालत आहे बघा. बैलाला भुसकट खायला आणि माणसाला बी कळणार कोरडा हाबरेटच्या भाकरी राशनचे गहू. काय विलाज नाही ना. काय यंदा गहू पिकला नाही, सोयाबीन पिकलं त्याला भाव नाही, तुरीला भाव नाही, काय कापसाला भाव नाही. काय करावं काय शेतकऱ्याने. एक तर कर्जाचे आश्वासन दिलं ते कर्जमाफी म्हणून पक्षानं ते कर्जमाफी केली नाही, कोणतंच काही नाही. मग काय करावं काय शेतकऱ्यानं. मागं विरण पुढे आड झालं शेतकऱ्यानं. करावं काय. शेती एक तर करता येईना, सोडून देता येईना, बँकेत गेलं लोन द्यायला. पहिलं चुकवती करा मला इथं काय. आणि पहिलं चुकवती कुठून करायची. काय पिकलं आहे, मालाला भाव नाही. 4,000 रुपये सोयाबीन आहे, 6,000 तूर आहे, कापूस 7,000 गेला. काय 2 क्विंटल 3 क्विंटलचं आवरेज झालं. औषधीचे भाव बघा, खताचे भाव बघा. काय पिकलं का काय चालू आवरेज नाही आलं का त्याचं. काहीच नाही. बटेसुद्धा पडली नाही शेतकऱ्याला. विचार करा साहेब, मंत्री साहेब, कर्ज माफी करा एकदाची माफी करा. काय शेतकऱ्याला एवढं हे करा, एकदा कर्ज माफी करून टाका. शेतकरी तुमच्या पाठीशी राहील काय पुढे 5 वर्ष अजून काय. पण एवढं शेतकऱ्याचं ऐका. जय हिंद, जय महाराष्ट्र एवढी विनंती.